मित्रांनो, जय हिंद. आज आपण आहे ना अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते विषय म्हणजे घरी राहून पोलीस भरतीची तयारी कशी करता येईल हे समजणार आहोत. खरंच खरंच घरी राहून पोलीस होता येते का हो? आणि होता येते तर ते कसे, म्हणजे अकॅडमी न लावता आपण पोलीस कसे होऊ शकतो, त्या संदर्भात मी तुमच्यासाठी 101 जबरदस्त पॉइंट्स काढलेले आहेत. मित्रांनो, हे जर पॉइंट्स जर तुम्ही फॉलो केले ना, आहा हा हा, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स तुमचा होणार आहे. माझा नाही, तुमचा होणार आहे. ओके, फक्त तुम्हाला काय करायचंय मी सांगतो ते काटेकोरपणे फॉलो करायचं आहे. पण घरी राहून कशी तयारी करू शकतो हे समजून घेऊया. व्यवस्थित समजून घ्या, परत सांगतोय काय आहे. बघा, घरी राहून आपण काय करतो, परत दोन गोष्टीसाठी. एक तर आपलं फिजिकल वीक असते, अभ्यासात आपण चांगले असतो. दुसरं आहे आपलं फिजिकल चांगलं आहे पण लेखीत काही नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होते की फिजिकलला 45-47 घेऊन पण लेखीला फक्त 60-65 येतात, 70 येतात आणि आपण फेल होतो. बऱ्याच लोकांचं असं असतं की लेखी 90-94-95 आणि ग्राउंडला साधं 32 सुद्धा घेता येत नाही, 35-36 मध्ये अडकून जातात किंवा 30 मध्ये अडकून जातात आणि फेल. मग यासाठी आपल्याकडे एक पर्याय आहे. काय आहे? लेखीमध्ये तुम्ही हुशार आहेत, लेखीमध्ये तुम्ही हुशार आहेत तर जे फक्त फिजिकल घेतात त्यांचे क्लास लावा. हा एक जबरदस्त उपाय आहे. म्हणजे तुमची लेखी ऑलरेडी चांगली आहे, तुम्ही घरी चांगला अभ्यास करू शकता लायब्ररीमध्ये. फक्त फिजिकल वीक आहे ना, थोडेसे 2 पैसे द्या आणि फिजिकल चांगली अकॅडमी जिथे असेल किंवा चांगला क्लास जिथे असेल तिथे लावा. हे झालं पहिलं उत्तर. दुसरं उत्तर आहे, फिजिकल तुमचं चांगलं आहे पण लेखी चांगली नाही. त्यासाठी तुम्ही 2 प्रकारचे क्लास आहेत, क्लास लावलेलं पाहिजेतच. कुठला क्लास आहे? एक ऑफलाईन क्लास आहे, एक ऑनलाईन क्लास आहे. आता ऑफलाईन क्लासेस काय होते माहिती आहे का? 2 गोष्टी आहेत. एक पैशाने पण थोडेसे महाग असतात आणि ते त्यांच्या वेळेनुसार घेतात. मग ते जर तुम्हाला संध्याकाळी सांगतील तर तुम्हाला संध्याकाळी जावं लागेल. त्यांना जर काहीतरी काम असेल तर ते 2 दिवस बंद ठेवतील तर तुम्हाला पण 2 दिवस बंद राहावं लागेल. त्यापेक्षा ऑनलाईन लावा, तुम्ही तुमच्या टायमानुसार बघा. ऑफलाईनपेक्षा फी पण कमी आहे, तिकडे देखील परवडते आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असते. म्हणजे तुम्हाला लाईव्ह जायचं तर लाईव्ह बघा, नंतर तर रेकॉर्डिंग आहे. नंतर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे मी जसं अभ्यासाचे स्लॉट दिलेले त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करू शकता. अभ्यासाच्या स्लॉटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ टाकलाय, तो बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमची लेखी आणि फिजिकल सुधारू शकता. आता अजून एक पर्याय आहे, ज्यांचं दोन्ही फिजिकल आणि लेखी चांगलं आहे त्यांनी काय करावं. तर मित्रांनो, त्यांनी आहे ना, मी जसं केलं होतं तसं एक 4-5 मित्रांचा ग्रुप तयार करायचा. ओके, 4-5 मित्रांचा ग्रुप तयार करून आपण सगळ्यांनी मिळून चांगली तयारी करायची. आता ती तयारी कशी, म्हणजे ग्रुप कसा असावा ते समजून घेऊया. तर सर्वात पहिला लॉयल ग्रुप असावा. म्हणजे लॉयल म्हणजे काय, तर सर्व प्रामाणिक असले पाहिजे. प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, प्रामाणिकपणे ग्राउंड करायचं, एकमेकांना सपोर्ट करायचं. आणि दुसरा आहे पॉईंट, सपोर्टिव्ह असलं पाहिजे. सपोर्टिव्ह म्हणजे काय, बाबा तू आज कमी पडतोय ना, चल उठ तयारी कर. काही काही लोकांचं 1600 चांगलं असतं, काही काही लोकांचं गोळा चांगला असतो, काही काही लोकांचं 100 चांगलं असतं. मग ज्याचं 100 चांगलं आहे त्यांनी 1600 आणि गोळावाल्याला मदत करायची. ज्याचं गोळा चांगला आहे त्यांनी 1600 आणि 100 वाल्याला मदत करायची. ज्याचं 1600 चांगलं आहे त्यांनी गोळा आणि 100 वाल्याला मदत करायची. असं एकमेकांना मदत करून सपोर्ट करून आपण ग्रो करू शकतो. म्हणजे इथे स्वतःचा पण ग्रो होतोय आणि त्या ग्रुपचा देखील ग्रो होतोय. कळतंय? नेक्स्ट आहे की जलसी नसावी. बऱ्याचदा काय होते की ग्रुपमध्ये आहेत ना, एकाच कास्टचे 2 पोरं 3 पोरं असू शकतात. म्हणजे ओबीसी समजा 3 पोरं ओबीसी कॅटेगरीतले आहेत. मग ते काय म्हणतात, अरे ह्याला जर मी माझे सिक्रेट सांगितले, ह्याला जर मी माझे नोट शेअर केले तर यार हा माझा कॉम्पिटिटर होईल, हा पोलीस झाला आणि मी नाही झालो तर जग हसाई होईल. मग ही जेलसी नसावी. तुम्ही एकमेकांशी लॉयल असले पाहिजे. ओके, तर हे तुमच्यात नसावं. त्यानंतर सगळे मोटिवेट असले पाहिजे. कधी कधी काय होते, एकाला यार काहीतरी ताप आलेला असतो, काहीतरी त्याला कंटाळलेलं असतं, त्याचं मूड गेलेलं असतं. मग बाकीच्या लोकांनी त्याला मोटिवेट करून तयार केले पाहिजे आणि प्रॅक्टिसमध्ये किंवा लेखीमध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे ते जो ग्रुप आहे ना, ते सगळ्यांनी मोटिवेट राहिले पाहिजे. एक जरी त्याच्यातला नेगेटिव्ह विचार असेल ना, तो एक नासका सगळ्यांना नासका करतो. म्हणून सगळे पॉझिटिव्ह असले पाहिजे, सगळेच्या सगळे. ओके, पॉझिटिव्ह असले ना तर बघा तुम्ही तुमचा ग्रो कसा करणार. कळते?
आलं का लक्षात? म्हणजे घरी राहून कशा प्रकारे आपण तयारी करू शकतो याच्यावर चर्चा सुरू आहे आपली. ओके, सो अकॅडमी न लावतात जर तुम्ही घरी राहताय तर अशा प्रकारे ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तयारी करू शकताय. ओके, त्यानंतर तयारी अशी असावी त्या ग्रुपची की सगळेच्या सगळे पोलीस झाले पाहिजे. सगळेच्या सगळे असे बरेचसे उदाहरण आहेत. 7-7 लोकांच्या ग्रुपने तयारी करून 7च्या 7 पोलीस झालेले आहेत. का? एकमेकांशी लॉयल असणे, एकमेकांशी जलसी नसणे, एकमेकांना मोटिवेट करणे, एकमेकांना सपोर्ट करणे, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा तो ग्रुप यशस्वी होतो. तर हे जर असेल तर तो ग्रुप नक्कीच ग्रोथ करणार. ओके, आणि नेक्स्ट आहे तुम्हाला आहे ना सेल्फ प्रॅक्टिस करताना, घरी राहून प्रॅक्टिस करताना एक चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. जो मार्गदर्शक तुम्हाला ग्राउंडची स्ट्रॅटेजी देऊ शकतो, जो मार्गदर्शक तुम्हाला लेखीची स्ट्रॅटेजी देऊ शकतो. ग्राउंडच्या बाबतीत गोळ्याची स्ट्रॅटेजी आहे, 1600 मीटर 800 मीटरची स्ट्रॅटेजी आहे, 100 मीटरची स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर अभ्यासाच्या बाबतीत गणिताची स्ट्रॅटेजी आहे, बुद्धिमत्तेची स्ट्रॅटेजी आहे, मराठीची स्ट्रॅटेजी आहे, जीकेची स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर सिली मिस्टेक अवॉइड करायची स्ट्रॅटेजी आहे. खूप साऱ्या स्ट्रॅटेजी आहेत. ही स्ट्रॅटेजीसाठी एक मार्गदर्शक पाहिजे आणि तो मार्गदर्शक आहे डिअर पोलीस. आलं का लक्षात? गेल्या 3 वर्षापासून मित्रांनो इतकं भयंकर मार्गदर्शन करतोय या ऑनलाईन प्लॅटफॉर्म डिअर पोलीसच्या माध्यमातून की बऱ्याच मित्रांनी आपले वर्दीचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत. तुम्ही मागील 2 वर्षात पोलीस झालेल्या कुठल्याही मित्राला विचारा, डिअर पोलीसला ओळखतो का? 70% तरी त्याचं उत्तर असेल येस, मी ओळखतो किंवा ह्या व्यक्तीची व्हिडिओ पाहिलेली आहे आणि मी ह्या व्यक्तीला फॉलो केलेला आहे. काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी टेलिग्रामला फॉलो केलेलं आहे, इन्स्टाला फॉलो केलेलं आहे, युट्यूबला फॉलो केलेलं आहे, कुठे ना कुठेतरी फॉलो केलेलं आहे आणि यशस्वी झालेला आहे. 70% तरी उत्तर येस येणार. ओके, आणि आता 100% उत्तर येणाऱ्या भरतीत असणार आहे आणि तुमच्या माध्यमातून असणार आहे. ओके, मी मित्रांनो तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी देतो जी लाख रुपये फी भरून पण देऊ शकत नाही आणि देत नाहीत. ओके, अशी स्ट्रॅटेजी फॉलो करून तुम्ही मोफतरित्या यशस्वी होऊ शकतात. तुम्हाला काही अडते, मी पर्सनली असिस्ट करतो. फक्त मागे यशस्वी झालेल्या पोरांना विचारा. मी बऱ्याच लोकांचे कॉल अटेंड करून तासोन तास त्यांच्याशी बोलून त्यांचे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्यांना पर्सनल असिस्ट केलेलं आहे आणि तेही मोफत, कुठलीही फी चार्ज न करता. कारण मी देखील तो संघर्ष पाहिलेला आहे. मला बरेच वर्ष लागल्यात आणि या बऱ्याच वर्षामधून बराच अनुभव आलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे जर तुम्ही घरी राहून तयारी करायची असेल तर हे करावं लागेल. काय करावं लागेल? तर 3 गोष्टी. पहिलं काय, फिजिकल वीक असाल तर फिजिकलसाठी अकॅडमी किंवा क्लास, फक्त फिजिकलसाठी. लेखीमध्ये वीक असाल तर लेखीमध्ये ऑनलाईन क्लास हा जास्त सफिशियंट राहील. आता ऑनलाईन क्लास कोणाचा लावायचा तर मी साईडला तुम्हाला ह्या शिक्षकांचं मार्गदर्शन केलेलं आहे, रेकमेंडेशन केलेलं आहे. यांचा तुम्ही क्लास लावा. शब्द आहे आपला, तुम्ही यांचा क्लास लावल्यानंतर तुमची लेखी 85+ होणारच. ओके, एकदम जबरदस्त शिकवतात हे मास्तर लोक. ओके, बॅचसाठी खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून ही बॅच घेऊ शकताय. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्रुप तयार करायचा आहे, ग्रुपच्या माध्यमातून तयारी करायची. असं सगळं केलं तर 100% तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये यशस्वी होणार. हा आपला शब्द आहे आणि आपला शब्द म्हणजे यशस्वी होतोच. कळलं का? ओके, काही अडचण असेल, काही प्रश्न असेल, कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्ही तुमचे अडचणी मला कळवू शकता. मी नक्की त्याच्यावर काम करणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.